हे गाइस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाइस. आज आहे आर एन डेव्हलपर्सचा डे 3 आणि गाइस आपण आलेलो आहे आता आर एन डेव्हलपरला. गाइस आज काम काय काय झालेलं आहे माहिती आहे, म्हणजे त्या दिवशी आता फक्त ब्रांच बनलेल्या होत्या आणि रेड पेंट तर काही मारलेल्या नव्हत्या. सो गाइस तर आता रेड पेंट सर्व काही मारलेलं आहे या ब्रांचला आणि त्यानंतर तिकडं अजून पलीकडे काही गाइस हे बघा आपले ब्रांच बनलेलं आहे. त्यानंतर गाईस तिकडचे पण जे पाईप होते बघा हे वाले गाईस, या सर्व पाईपला गाईस इथं पेंट दिलेला आहे. त्यानंतर गाईस आज इलेक्ट्रिशियनचं पण काम चालू आहे वाटतं आय थिंक इथं, ते आपण नंतर दाखवू तुम्हाला. बट त्याच्या अगोदर आपल्याला दाखवायचं आहे आपलं फायरचं वर्क आणि फायरचं किती काम झालेलं आहे हे बघा. सो गाईस तर आता डे 3 ला यांनी टाकलेला आहे हेडर. हे बघा गाईस हा पूर्ण टाकलेला आहे हेडर. बघा हेडर कितीचा हेडर आहे माहिती गाईस तुम्हाला आता सांगतो. एक मिनिट गाईस. ओके, ओनली वन मोर. हा आहे गाईस हा 100चा पाईप. ओके, त्यानंतर इथून रेड्युसर टाकून त्यानंतर 80चा पाईप टाकलेला आहे. सो ऍक्च्युली विषय असा असतो गाईस का आता तिथून 100 मग 80 त्यानंतर याच्या पुढे जाईल 65 आणि याच्यानंतर मग जाईल 65 नंतर काही 65 त्यानंतर काही जाणार 50 असं, म्हणजे डिवाइड मायनस 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 हळूहळू मायनस होत जाईल नाही का. त्यानंतर काहीच आपल्या माणसांनी, म्हणजे आपल्या माणसं म्हणताना ना काळे साहेबांचे माणसं एकदम फास्ट माणसं आहे, खतरनाक विषय. हे बघा गाईस आता या सगळ्यांना म्हणजे हा इथून हे बघा गाईस मी आता जिथं उभं आहे याच्या मागचं नाही सांगत, पण माझ्या समोरचं गाईस हे बघा इथून तर ते शेवटपर्यंत गाईस. त्यानंतर गाईस हा इथून ह्या शेवटपर्यंत. सो गाईस यांनी जेवढे पण आपल्याला ड्रिलिंग वगैरे मारायची होती ड्रिलिंग मारलेली आहे. त्यानंतर गाईस बुलेट फास्टनर वगैरे होते ते पण मारलेले आहे. आणि आपला जो हेडर आहे गाईस, हेडर फक्त आता इथपर्यंत आलाय. बघा इथं हेडर आहे, हा वाला हेडर, आणि अजून इकडचा हेडर टाकायचं बाकी. सो आता आपले माणसं काम काय करते माहिती गाईस, ब्रांच लटकवायचं काम चालू झालेलं आहे. पहिलीच ब्रांच आहे गाईस जी लटकवते माणसं आपली. ब्रांच बघा गाईस केवढी खूप मोठी ब्रांच आहे. तर बघा आता ब्रांच बघा कशी लटकवते. हे बघा याच्यामध्ये आहे गाईस 40, 32 आणि 25 3 पाईप लावलेले आहे. तर तिन्ही पाईपांना स्प्रिंकलर आहे. याला स्प्रिंकलर किती माहिती गाईस ऍक्च्युली 1 2 त्यानंतर 1 3 4. सो गाईस 4 स्प्रिंकलर येतं याला. आता ही आपली ब्रांच आहे गाईस, ही ब्रांच आता हे लटकावणार आहे याला. ही ब्रांच जी आहे कितने का आहे पुरा. सो गाईस तर म्हणजे ही जी ब्रांच पूर्ण 15 मीटरची. याच्यामध्ये 25 mm, त्यानंतर 32 आणि त्यानंतर 40. हा बरोबर 32 mm पण आहे, 40 पण आहे आणि 25 पण आहे. पुढची जी आहे ती 25 आहे, इकडं 32 ही वाली आणि त्यानंतर 40. तो आता हे लटकवते हे बघा, म्हणजे अशी खांद्यावर घ्यावं लागते. आणि त्यानंतर चिली सपोर्ट जो असतो गाईज आपला, तो चिली सपोर्ट लावा लागतो. हे बघा आता कसं हा चिली सपोर्ट लावला. आता नटबोल्ट झाला. इकडं पण तेच. त्यानंतर गाईज आता पहिले सेंटरचे 2 लावून घेतलेले, इथला एक आणि त्यानंतर इथला एक. त्यानंतर आता इथला लावतील चिली सपोर्ट आणि त्यानंतर या कोपऱ्यावरचा लावतील. म्हणजे लमसम गाईज डायरेक्ट इथून तिथून यांनी डायरेक्ट एकच ब्रांच बनवली आणि एकच ब्रांच अशी लमसम टाकलेली. फक्त गडबड कुठं होणार आहे आय थिंक माझ्या हिशोबाने नाही का गाईज, गडबड होणार आहे ह्या साईडला. कारण ही जी बिल्डिंग जी बांधलेली गाईज, बिल्डिंग अशी क्रॉस बांधलेली आहे नाही का पूर्ण, त्याच्यामुळं.
सो तर चला गाईस, आज ते एवढं सारं काम झालेलं आहे. म्हणजे उद्या नाही म्हटलं तरी आपल्याला ही जी पार्किंग आहे, फर्स्टवाली जी पार्किंग आहे, फर्स्ट पार्किंगचं आपल्याला 50% काम दिसल नाही का, म्हणजे झालेलं जे 50% काम आहे ते दिसल उद्या. सो आता बघू, यांची ब्रांच लटकून झाल्यानंतर बाकीचं पण अजून काही काम करणार आहे ते पण बघतील. गाईज, आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, कारण आर एन डेव्हलपर्स जी बिल्डिंग आहे ही तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे, म्हणजे किती काम कसं काम करताय. आणि त्या साईडला काही चालू आहे इलेक्ट्रिकल वाल्यांचं पण काम, म्हणजे लाईटी वगैरे लावतंय. तर चला गाईज, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी आर एन डेव्हलपर्स घेऊन डे 4 घेऊन येऊ. आता तर डे 3 झालेलं आहे, डे 4 यायचं बाकी, म्हणजे उद्या. बाय बाय गाय, जय महाकाल.